रणभूमी मराठी न्यूज. नाशिक जिल्ह्यातील धरणगाव खडक तालुका निफाड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. कामाख्या माता मंदिराचा स्वयंघोषित बाबा गणेश जयराम जगताप याने 14 नोव्हेंबर 2025 रोजी एका पीडित महिलेसोबत अनैतिक कृत्य केले. तसेच तब्बल 50 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक नागरिकांची फसवणूक केली गेली. करणी आणि भानामतीचा बंदोबस्त करणे, व्यसन सोडवणे, जमिनीतून गुप्तधन काढून देणे, तसेच रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देण्यात आले. भोळ्या आणि भाबड्या लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आर्थिक, मानसिक आणि सामाजिक शोषण करण्यात आले. या प्रकरणात ॲट्रॉसिटीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही 1 महिना उलटूनही आरोपीला अटक झालेली नाही. यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. या प्रकाराची तातडीने दखल घेण्यात यावी. आरोपी गणेश जयराम जगताप याच्यावर महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा, फसवणूक आणि महिलेसोबत अनैतिक कृत्य यांसह कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संजय देशमुख यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली आणि लेखी निवेदन दिले. यावेळी अन्य कार्यकर्त्यांसोबत महेंद्र दातरंगे, डॉक्टर ठकसेन गोराणे, कोमल वर्दे, प्राध्यापक डॉक्टर सुदेश घोडेराव आणि कृष्णा चांदगुडे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील खडक धारणगाव तालुका निफाड येथील कामाख्या मातेचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा स्वयंघोषित भोंदू बाबा म्हणजे गणेश जयराम जगताप याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये आत्तापर्यंत तब्बल 10 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहे. तसेच जी एक पीडित महिला आहे तिची तक्रारही तेथे असूनही जवळजवळ महिना उलटून गेला तरी हा भोंदू बाबा याला अटक झाली नाही. हा असा कुठे आउट ऑफ कंट्रीमध्ये पळून गेला की काय, आम्हाला तर कुठलाही आता संशय यायला लागलेला आहे. म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना आज परत एक निवेदन दिलेलं आहे की आपण या गंभीर गोष्टीची दखल घेऊन या गुन्हेगारास लवकरात लवकर अटक करावी. नाशिक शहराला लागून असलेल्या इंदिरानगर उपनगरामध्ये गणेश जयराम जगताप हा भोंदू बाबा अनेक लोकांना नोकरी लावून देतो, जमिनीतलं गुप्तधन काढून देतो, तंत्रमंत्र करून नोकरीला लावून देतो, अशा प्रकारचे आजारही बरे करतो असे दावे करून अनेक लोकांना त्याने मोठ्या आर्थिक पैशांना फसवलेलं आहे. तर ह्या बाबावर इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र बाबा अद्याप फरार आहे आणि म्हणून आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे अनेक तक्रारदारांनी तक्रार केल्याने माननीय आयुक्त पोलीस नाशिक शहर यांची भेट घेऊन सदर भोंदू बाबाला लवकरात लवकर अटक करावी आणि त्याने या पीडितांना न्याय कसा मिळेल यासाठी त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. जादूटोणा विरोधी कायदा त्याच्यावर लावावा. त्याचप्रमाणे अजूनही कोणी तक्रारदार असतील तर त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन, माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर तसेच महाराष्ट्र अनिसकडे धाडस करून तक्रारी द्याव्यात असे नम्र आवाहन महाराष्ट्र अनिसच्या वतीने आम्ही करीत आहोत. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.